श्रीरामपूर शहरातील कॅनोल परिसरात वडाळा पाटबंधारे उपविभागाच्या हद्दीत अनेक गरीब कुटुंबे झोपड्या व लहान घरे बांधून राहत आहेत। या नागरिकांना बेघर करू नये, त्यांच्या घरांची तोडफोड थांबवावी अशी मागणी भारतीय लहुजी सेना वतीने करण्यात आली आहे। तसेच कॅनोलच्या काठावर अनधिकृत कचराकुंड्या उभारून त्यामध्ये म्हशीचे शेण, सांडपाणी व इतर घाण टाकणाऱ्यांवर तसेच म्हशीचे गोठे चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी ही मागणी करण्यात आली। सदर मागण्यांसाठी भारतीय लहुजी सेनेतर्फे उप अभियंता वडाळा पाटबंधारे उपविभाग श्रीरामपूर यांना निवेदन देण्यात आले। हे निवेदन एसडीसी अमोल आटरे यांच्या स्वाधीन करण्यात आले। मागण्या पूर्ण न झाल्यास भारतीय लहुजी सेना पूर्ण ताकदीने नागरिक व कार्यकर्त्यांना घेऊन आंदोलन व उग्र उपोषण करेल असा इशारा सेनेचे राष्ट्रीय सचिव हनीफभाई पठाण यांनी दिला। निवेदन देताना उपस्थित राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव हनीफभाई पठाण, जिल्हा प्रमुख रज्जाकभाई शेख, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रईस शेख, तालुका प्रमुख रमजान शेख, कार्यकर्ते बाळासाहेब त्रिभुवन, रमेश पोपटिया, आलोक थोरात आदी उपस्थित होते। मी बाळासाहेब बागुल, भारतीय लोकसेना राष्ट्रीय अध्यक्ष। आज आम्ही श्रीरामपूर पाटबंधारे परिषदेतील प्रत्यक्ष हजर होऊन आम्ही सर्व भारतीय लोकसेना कार्यकर्ते यांनी आम्ही निवेदन दिलेलं आहे की या पाटाच्या कडाला सर्वपणे कचरा पडतो, काही म्हशी गोठे येते, काही शेण पडतं, काही अत्यंत घाण पदार्थ त्या पाटामध्ये टाकलेले, काही कुत्रे आटकून राहतात। आता स्वच्छता खरं पाणी सगळं पडतं। हे लोकांना 2 तलाव येते, श्रीरामपूर शहरामध्ये तलाव आहे, एक शिरल घाटीमध्ये तलाव आहे। दोन्ही तलावात अत्यंत दूषित पाणी जातं। त्या पाण्यामुळे लोकांना त्रास होतोय, आजारी पडतात। तेव्हा आम्ही निवेदन दिले की या निवेदनाची दखल घेऊन स्वच्छता पाणी लोकांना प्यायला मिळावा, पाठ स्वच्छ करण्यात यावा। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी हनीफभाई पठाण, भारतीय राष्ट्रीय सचिव। माझं म्हणणं आहे हे जे श्रीरामपूरमध्ये श्रीरामपूरमध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे, अतिक्रमण करायचं काम चालू आहे। तर माझं म्हणणं आहे की आपण जो पाटाशेचे लोक राहतात त्यांना घराचे बेघर त्यांना करायला नाही पाहिजे। मग त्यांना तुम्ही सल्ला द्या त्यांना ते ठिकाणी का त्यांचे घर त्यांनी किती पट्ट्यांमध्ये किती बांधायला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट अशी का मी सुद्धा आंदोलन केलं वार्ड नंबर 2मध्ये, त्या ठिकाणी काही 5-50 लोकांनी अतिक्रमण केले, म्हणजे पाणी संध्याकाळी सोडले। अशा लोकांना सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे, ते ठिकाणी सिटी कॅमेरे बसायला पाहिजे। आणि माझं म्हणणं आहे का हे ठिकाणी कायदा आहे, ते लोक करत असेल तर ह्याला कायद्याने त्यांनी हे करायला पाहिजे। तसंच हे आता जो सध्याला पाटामध्ये इतकी घाण झालेली, फक्त वार्ड नंबर 2च्या पाटापाशी नाही, वार्ड नंबर 6मध्ये पाट पलीकडचं तिथं सुद्धा खूप घाण आहे। आता ते कशी म्हणजे म्हणजे जुना तालुका पोलीस स्टेशन त्या ठिकाणी जे पाट आहे त्या ठिकाणी इतकी घाण आहे का मोठे मोठे काट्या पडलेले, मी जे छायापत्रे तुम्हाला मी दाखवणार आहे। तर माझं म्हणणं आहे मंत्रींना इथल्या लोकांना का आपण फक्त लोकांना घराचे बेघर नाही करा, कायदा हिशोबी तुम्ही त्यांना घर बी द्या, बांधून द्या। त्या ठिकाणी पाटामध्ये बी असं कायम नाही व्हायला पाहिजे का त्याच्यामुळे लोक आजारी व्हायला पाहिजे। कारण पाणी म्हणजे हे अमृत आहे, ज्याच्यामुळं मी पाण्यासुद्धा मला म्हणलो, त्याच्यामुळं मुस्लिम समाज असो, ओजू करता, माडू समाज असो त्याचा छिपता, गणपती असतो ते टाकता, म्हणजे प्रत्येक धर्माला पाणी घेतल्याशिवाय आपण परत होऊ शकतो नाही। म्हणजे सगळं पाणी म्हणून त्याच्यासुद्धा लोकांनी बी जागताना विचार करताना पण काही हरामखोर लोक आहे ज्यांनी पाटामध्ये पाणी पाईप सोडले संडासचे, त्याला सुद्धा आहे ना देव दाखवून देईन तुम्हाला, त्यांना सुद्धा। तरी माझं म्हणणं देवापेक्षा कायद्यासुद्धा दाखवून द्यायला पाहिजे। मग हेच पद्धती बाकी ठिकाणी काय म्हशी लोक आहेत त्यांना सुद्धा मी तुम्ही ना नोटीस पाठा। आणि अशा म्हशीमुळे त्रास होत असेल तर काय लोक घरचे लोक आहेत त्यांना सुद्धा मी त्याला घर राहायला द्या, काय मुदत द्या, ठीक आहे। जो धंदे दुकानदार आहे ते तुम्ही त्याला नगरपालिकेमध्ये घ्यायचं काय काढायचं ते तुमचं परिस्थिती नाही। पण सध्याला लोकांना घरचे बेघर न करा, पाच साफ व्हायला पाहिजे, लोकांना चांगलं पाणी भेटायला पाहिजे, हेच आमचं म्हणणं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय। हम सब एक आहे। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।